तुझिया सेवकावत आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही नुपेक्षी कदा रामदासाभिमानी हर हर महादेव। बघा जो आपण जे घेतल्या ना भाजी आणि खीर हे ॲक्च्युली पूर्वी असंच जे प्रसाद असायचा या मंदिरात, पण काही काळानंतर भात आणि डाळ चालू केलं। हो धन्यवाद। भात आणि ना संपूर्ण गावासाठी आलेल्या मित्रमंडळींसाठी पाहुणे सोयऱ्यांसाठी महाप्रसाद केला जातो दरवर्षी, परंपरा आहे। आणि यंदाच्या महाप्रसाद तिकडे पावट्याची भाजी, भात, डाळ आणि खीर। साधारण आता जो महाप्रसाद केलेलो आहे ना, ते भाजी किती किलोची आहे टोटल? भाजी 30 किलोची। 30 किलो। राम लक्ष्मण हे दोघे बंधू येवितो ते दहिवात लिंबू जेविता चमत्कार झाला अकस्मात तेचे हनुमंत आला पार्वतीपतेषु हर हर महादेव। आज आहे ना आषाढी एकादशीचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवशी इकडे मंदिरातील जे मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाते, उत्सव मूर्तीची, तिचं विसर्जन समुद्रावरती असतं। आमच्या आचरे गावात आपल्या पिरावाडीत 3 ठिकाणी आषाढी एकादशीचा कार्यक्रम केला जातो। एक श्रीराम जोशी यांच्या घरी आणि एक उत्तरवाडा यांच्या मंदिरात आणि या मधल्यावाडच्या मंदिरातील आपण लाईव्ह केलेलं, त्याच्यामुळे म्हणजे सुरुवात वगैरे कशी करतात त्याचे व्हिडिओ करायला मिळाला नाही। तर आता विसर्जनासाठी आम्ही चाललो आहोत समुद्रावर। नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग गोपाल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आसरा गावी आहे। मित्रांनो, आषाढी एकादशी म्हटलं की आमच्या पिरावाडीत 3 ठिकाणी आषाढी एकादशी साजरी केली जाते। एक उत्तरवाडा, एक मधलावाडा आणि श्रीराम जोशी यांच्या घरी। यंदा मधलावाडकरी जे आहेत त्यांच्याने मुंबईवरून MMG ग्रुप यांचं बँजो पथक आणलेलं आहे आणि रात्री त्यांचंच ऑर्केस्ट्रा म्हणजे राबोडीचा राजा साई भजन मंडळ ठाणे यांचा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होता मंदिरात, तो आपण लाईव्ह केलेला, तुम्ही जाऊन बघू शकता। आणि आज विसर्जनालाही MMG ग्रुप म्हणजे तेच मेंबर आहेत, पण त्यांचं नाव वेगळं आहे। MMG ग्रुप यांचं बँजो आहे आणि विसर्जनासाठी आता आपण मंदिरातून बाहेर पडलो आहोत आणि आता जातोय समुद्रावरती आणि पाऊस पण थोडा कमी आहे, त्याच्यामुळे या व्हिडिओमध्ये खूप धमाल येणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा। आता बॅक टू मंदिरात, आरतीपासून पुन्हा चालू।
आपली सेवा करून घेतलं तशी ह्याच्या पुढे चांगल्या पद्धतीने सेवा आपली करून गेलं महाराज. मग देवा पांडुरंगा महाराजा आज सगळ्या आपल्या बाळगोपाळांनी हस्ते परिस्थितीच्या कार्यक्रम मदत केली. हे आज बाळगोपाळ सगळे नोकरी धंद्यानिमित्त परदेशात त्या ठिकाणी त्यांचं सांभाळतं. काही अनिष्ट असतील तर तुझ्या पायाखाली घा आणि अशी त्यांना चांगली सद्बुद्धी दे. तुझं आपलं आपल्याला चांगले उत्सव आपण करून गेले महाराजा.
ते तुम्हाला दाखवतो आता.
पूजा संतांच्या पाणीला.
बघ देवा पांडुरंगा महाराजा, सगळ्यांनी बाळगोपाळांनी तुझी सेवा चाकरी रयतेन केली आहे, मान्य करून घे. पुढे लेकरांका सगळ्यांका चांगला दीर्घायुष्य आरोग्य चांगला दी. ज्या ज्या ठिकाणी जी लोकवस्ती, ज्या ज्या ठिकाणी आपली नोकरी धंद्यासाठी सुखवस्तीसाठी ज्या ज्या ठिकाणी गेली होत त्यांचं सगळ्यांचं सांभाळ कर. सगळ्यांका मुलाबाळांका आपली फुलात घालून राख. जे काही इच्छा आकांक्षा लेकरा धरून उभी होत त्यांचे सगळे मनोकामना परिपूर्ण कर. आणि असोच तुझं उत्सव आपलं चांगल्या प्रकारे करून सगळ्यांका सुखी ठेव महाराजा. आत्ता आम्ही ना विसर्जन करून इकडे मंदिरात आलोय पुन्हा, कारण इकडे मंदिरात बरेच वर्षांची परंपरा आहे की मंदिरात आपल्या विठ्ठल रखुमाईचं विसर्जन झाल्याच्यानंतर मंदिरात पुन्हा महाप्रसाद असतो संपूर्ण गावासाठी आलेल्या मित्रमंडळीसाठी, पाहुण्या सोयऱ्यांसाठी. तर आता आम्ही महाप्रसादाचा इकडे लाभ घेणार आहोत. समर्थाची सेवका आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. हर हर महादेव. इकडे ना संपूर्ण गावासाठी आलेल्या मित्रमंडळींसाठी, पाहुणे सोयऱ्यांसाठी महाप्रसाद केला जातो. दरवर्षी परंपरा आहे. आणि यंदाच्या महाप्रसाद तिकडे पावट्याची भाजी, भात, डाळ आणि खीर. साधारण आता जो महाप्रसाद केलेलो आहे ना, ते भाजी किती किलोची आहे टोटल? भाजी 30 किलोची 30 किलो भाजी, पावट्याची भाजी, पावटे बटाटे, भात 25 किलोचा आहे. 25 किलोचं भात, डाळ 10 किलोची आहे. 10 किलो डाळ आणि खीर 15 किलोची खीर आहे. हे आयटम जास्त लागतात. ओके, तर बघा टोटल एवढे आयटम आणि एवढ्या किलोंचा इकडे महाप्रसाद असतो. हरी वाढतो ब्राह्मण वेळोवेळा असे ब्राह्मणा देऊनी तृप्त झाले. विडा दक्षिणा देऊनी पाठविले. पार्वतीमध्ये कमला श्री हरीचे सहज बनवते नाम घेता पुकाचे. भरण यज्ञ कर्म जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. उदर वर्ण नोए जाणीजे यज्ञ कर्म. राम लक्ष्मण हे दोघे बंधू येवीत होते दहिवात लिंबू. जेविता चमत्कार झाला अकस्मात तेचे हनुमंत आला. पार्वतीपतेश
आता मी बसलोय जेवायला. इकडे जेवण वाढत आहेत आणि बाकी बरीचशी मंडळी या महाप्रसादाचा लाभ घेतात. मजा मजा करतात. केव्हा बसा एकटाच लास बघा जो आपण जे घेतलं ना भाजी आणि खीर ते ॲक्च्युली पूर्वी असंच जे प्रसाद असायचा या मंदिरात, पण काही काळानंतर भात आणि डाळ चालू केलं. हो धन्यवाद. भात आणि डाळ चालू केल्याने आणि संपूर्ण महाप्रसाद काही वर्ष ते इकडे देतात. संत्या पाहुणे जेवले. हे जेवलं ठीक आहे. जेवलास तुम्ही कधी? हा जेवलास ना या? अरे जागा मला मारण्याची जेवण घ्यावा. हे तू वाड्यातलो माणूस ना रे. हा काय तुला पत्रावळ नाही गावली? हे पत्रावळ आलं का ना? पत्रावळी पाठव. दादा जेवलं पुरे आत घे भात. अरे वाढा निसते काय उभे राहूला? हात बांधलेले हो. महादेव जेवलं तू? हे महादेव जेवलं तू जेवलं? नाही जेवच वाढ आहे. आबा वाट जराशी हे काय पाहिजे? हे सोनी खीर नाही घेत तू? अच्छा हे प्रज्वल खीर वाढे. भाजी नको. हे खीर नाही वाढत ना काय मिळालं. चला बरेचसे भाविक मित्रमंडळी ग्रामस्थ जेवून झालेले आहेत. आता फक्त जे वाड्यातले सभासद वगैरे आहेत जे आता जेवण वाढत आहेत ते फक्त जेवायचे बाकी आहेत. त्याच्यानंतर या कार्यक्रमाची सांगता होईल. चला चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण या मधलावाडा विठ्ठल रखुमाईचं विसर्जन सोहळा आणि महाप्रसाद इकडे 2 मूर्त्या असतात सोन्याच्या विठ्ठल रखुमाईच्या आणि उत्सवापुरती याचा वापर करतात इकडे आणि ही कायमस्वरूपीची ही मूर्ती.
तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाकी सर्व म्हणजे सप्ताह कसा काय चालू केला जातो त्यापासून सगळं जे आपल्या चॅनलवरती लाईव्ह होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या मंडळाचा मधलवाडा ग्रामस्थ सभा आंध्रपिरावडी यांचा विठ्ठल रखुमाईचा विसर्जन सोहळा आणि या विसर्जन सोहळ्यामध्ये आलेले मुंबईतून बँजोवाले ते पाहिलं. इकडचा महाप्रसाद जो दरवर्षी बरीच वर्ष परंपरागत चालत आलेला महाप्रसाद याचा आनंद घेतलात. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता ते कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधी संपन्न नसून आपण मात्र थांबायचं नाही.